नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन समोर प्रिया मैनावती आणि सदाशिवला नेहमीच पैसे देत आहे. त्याचबरोबर प्रिया आणखीन बऱ्याच ठिकाणी पैसे खर्च करत आहे. हे येणार त्याबरोबर आता अर्जुन सायली प्रियाचे पैसे मिळण्याची जागा म्हणजे अश्विनलाच ब्लॉक करणार. तर दुसऱ्या बाजूने आता अर्जुनला अस्मितावर हल्ला करणारी व्यक्ती साक्षीतच होती. हे समजणार आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की आता सायली ही रागवून निघालेली असताना अर्जुन तिच्या मागे येतो आणि तो तिला आता म्हणतो, बायको चल सोबतच जाऊया सायली. आधी तर नाही, नको करते. पण मग शेवटी अर्जुन आणि सायली एकत्र गाडीमधून घरी येऊ लागतात. त्यावेळी सायली आता अर्जुनला म्हणत असते, अहो हल्ली प्रिया जर त्यांना वरचेवर पैसे देत असेल तर मग आपल्याला ही गोष्ट प्रियाच्या बँक स्टेटमेंटमधनं सुद्धा समजेलच ना. त्याबरोबर आता अर्जुन विचारात पडतो. सायली म्हणते, आज ज्या पद्धतीने प्रिया त्यांच्याबरोबर बोलत होती त्यावरून मला असं वाटत होतं की ती त्यांना नेहमीच पैसे देत असेल. त्यांच्या बोलण्याची बघण्याची एकमेकाकडची पद्धत मला ना वेगळी म्हणजे जरा विचित्र वाटलं ते सगळं. म्हणून मला असं वाटतंय आता सायलीने हे असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, बायको नाही, जरी तन्वी त्यांना वरचेवर पैसे देत असली तरी सुद्धा आपल्याला तिच्या बँक स्टेटमेंटमधून काहीही मिळणार नाही. अगं तूच गेली होतीस तिचा पाठलाग करत तेव्हा तू पाहिलस की तिने मैनावती आणि सदाशिवला कॅशमध्ये पैसे दिले. त्यामुळे आपल्याला बँक स्टेटमेंट मध्ये काही सापडण्याचा प्रश्न येतोच कुठून. त्यावर सायली म्हणते, अहो तिने जरी त्यांना पैसे कॅशमध्ये दिले असतील तरी सुद्धा प्रियाकडे एवढे कॅश कुठून येत असेल. प्रियाकडे जर एवढे कॅश असते तर याचा अर्थ तिला कोणीतरी पैसे देत असेल. प्रिया तर जॉब करत नाही, म्हणजे तिचे पैसे देण्याचे सोर्स कुठून आलेत. एक तर महिप्त, दुसरा तर नागराज आणि एक म्हणजे अश्विन भाऊजी. आता महिप्त आणि नागराज तुरुंगात आहेत म्हणजे अश्विन भाऊजीच तिला पैसे देत असणार. त्यावर अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे, आणि अश्विनकडे एवढी हार्ड कॅश नसते त्यामुळे तो नक्कीच तिला ऑनलाईन ट्रान्सफर मारत असणार. सायली म्हणते, तेच तर, आणि प्रियाच्या खात्यात जर पैसे जमा होतील तर नक्कीच तिच्या बँक स्टेटमेंटमध्ये आपल्याला ते सगळं सापडेल. की अर्जुन म्हणतो, बायको वा तू वकिलाची बायको अगदी शोभते कधी कधी. तर मला प्रश्नच पडतो, तू सुद्धा वकील का नाहीयेस. त्याबरोबर सायली म्हणते, पुरे झालं कौतुक. मग आता अर्जुन सायली थेट प्रियाच्या बँकेत येतात. आता प्रियाच्या बँकेत ते लोक थेट येतात कारण सायली आणि प्रियाचा जे बँक अकाउंट असतं ते त्यांनी आश्रमात असतानाच एकाच बँकेत उघडलं होतं. एका त्याच बँकेमध्ये कुसुमताई, प्रिया आणि सायली या तिघींची अकाउंट आहेत. त्यामुळे मग आता सायलीला प्रियाची बँक माहीत असते. बँकेत आल्याच्यानंतर आता अर्जुन हा त्यांना सांगतो की आम्हाला प्रिया उर्फ तन्वी सुभेदार हिच्या बँक डिटेल हव्या. पहिलो तर बँक मॅनेजर आम्ही परमिशन शिवाय बँक डिटेल प्रोव्हाइड करू शकत नाही असं सांगतात. त्यावेळी मग सायली हिच्या ओळखीचा असतो तो बँक मॅनेजर, त्यामुळे त्याच्या समोर हात जोडते आणि त्याला रिक्वेस्ट करत म्हणते, काका तुम्ही मला खूप चांगलं ओळखता आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे की मी कधीही चुकीचं कुठलंही काम करणार नाही. जर एखादी गोष्ट महत्वाची असेल, गरजेची असेल तरच मी तुमच्याकडे मदत मागायला येईन. आणि खरंच प्रियाच बँक स्टेटमेंट आम्हाला मिळणं आमच्या दोघाहीसाठी खूप खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे आमच्यासाठी. प्लीज हो, तर मी तुमच्या समोर हात जोडते. असं समजा की तुमच्या मुलीने तुमच्याकडे काहीतरी मागितलंय आणि मला प्रियाचं बँक स्टेटमेंट बघू द्या. हो, तिने ना खूप मोठ्या काहीतरी अमाऊंट विड्रॉल केलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला मदत हवी आहे तुमची. प्लीज आता एवढी सायली रिक्वेस्ट करते, एवढी गयाव्या करते. मग ते बँक मॅनेजर लगेचच आता तिथे त्या कॅशरला बोलवतात आणि सांगतात की यांना ज्या मुलीचे बँक स्टेटमेंट हवे तिचे बँक स्टेटमेंट प्रोव्हाइड करा. त्याबरोबर ती मुलगी म्हणते, हो चालेल ना, आणि लगेचच आता ती प्रियाचे सगळे बँक स्टेटमेंट काढते
आणि सायली व अर्जुन समोर ठेवत म्हणते, हे बघा, हे आहे यांचे बंक स्टेटमेंट. या दर महिन्याला यांच्या बकमध्ये जे काही पैसे येतात त्यातले ब्यापैकी पैसे महिन्याच्या महिन्यालाच खर्च करतात. यांच्या बकमध्ये मेजॉरिटी कंडिशनवरती बॅलन्स पैसे उरतच नाही. उलट आम्हालाच यांना रिमाइंडर करायला नेहमीच कॉल करावा लागतो की तुमच्या बंक अकाउंटमध्ये जे काही मिनिमम अमाउंट आहे ते ठेवायला तुम्ही या. त्याबरोबर सायली म्हणते, बापरे, असं कसं शक्य आहे. त्यानंतर मग ते दोघा तिकडं निघतात. आता त्यामध्ये सायली अर्जुनना समजतं की अश्विनच सध्या प्रियाला सगळ्यात जास्त पैसे देतो. मग सायली म्हणू लागते, अहो, जर अश्विन भाऊजीच प्रियाला एवढे पैसे देतात तर याचा अर्थ नक्कीच प्रिया अश्विन भाऊजी बरोबर काहीतरी खोट बोलली असणार. प्रियाने अश्विन भाऊजींना काहीतरी खोट नाटक इमोशनली सांगितलं असणार आणि बिचारे साधे बोळे अश्विन भाऊजींना वाटलं असेल की प्रिया खरं बोलते आणि म्हणून अश्विन भाऊजी प्रियाला सरळ हाताने पैसे देतात. अश्विन भाऊजींना माहीतच नाहीये नेमकं प्रिया त्यांच्या पैशांचं करते काय. आता सगळ्यात आधी तर आपल्यालाही गोष्ट शोधून काढायची आहे की अश्विन भाऊजी प्रियाला नेमके एवढे पैसे का देतात, त्याचं कारण काय. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, तुला हे सगळं एवढं सोपं वाटतंय का. तुला वाटतंय का की आपण अश्विनकडे जाऊ, अश्विनला विचारू की अश्विन, तू तन्वीला पैसे देतोस का आणि का देतो, तोच काय गरज तुला पैसे देण्याची आणि अश्विन आपल्याला कारण सांगेल म्हणून तू विसरतीस का. अश्विन त्याच्या त्या नालायक बायकोच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झालेला आहे. त्यामुळे त्याला चांगलं वाईट बल बुरं काहीच कळत नाही आणि तो सरळ उत्तर तर देणार नाहीस, हे मला माहिती आहे. तू त्याला आता ओळखू लागलेस. मी त्याला खूप आधीपासून ओळखतोय, सायली म्हणते. पण तुम्ही त्यांना खूप आधीपासून जितकं व्यवस्थित ओळखत नाही ना, तितकं मी त्यांना या थोडे दिवसात ओळखू लागले नाही. तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहेच. त्यांच प्रियावरती अगदी आंधळ प्रेम आहे आणि ते मला मी सरळ विचारलं तर सरळ उत्तरही देणार नाही. पण जर मी सरळ विचारलंच नाही, मीच त्यांना उलटं विचारलं तर मग मात्र मला त्यांच्याकडून सरळ उत्तर मिळेल ना. आता सायली नेमकं काय बडबडती आहे हे अर्जुनला समजत नाही. अर्जुन म्हणतो, बायको, काय बोलतेस तू. हे सरळ विचारलं तर उलटं विचारलं तर सरळ उत्तर. मला खरंच काही कळत नाहीये. तू मला जरा सविस्तर सांगशील का. सायली म्हणते, तुम्ही काळजी करू नका. अश्विन भाऊजी आले की मी त्यांच्याबरोबर बोलते. तुम्ही शांत रहा. आणि मग सायली आता अश्विन संध्याकाळी कामावरून घरी येण्याची वाट बघू लागते. संध्याकाळी अश्विन येतो. सगळ्यांची जेवण खाऊन वगैरे व्यवस्थित होऊन जातात. त्यानंतर मग सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, माझं थोडं तुमच्याकडे काम आहे. तुम्ही याल का वरती माझ्या खोलीत. मग अश्विन वरती सायलीच्या रूममध्ये जातो. विचारतो, वहिनी का बोलावल्स. आता अर्जुनही तिकडे असतो. सायली विचारते, तुम्ही प्रियाला पैसे देता का. त्यावर अश्विन म्हणतो, या सगळ्याशी तुमचा काय संबंध. माझी ती बायको आहे, तिला पैसे मी देतो का नाही, हा आमच्याचा पर्सनल मॅटर आहे. त्यावर सायली म्हणते, नाही, बरोबर बोललात तुम्ही अश्विन भाऊजी, पण प्लीज द्या की माझ्या प्रश्नाचं उत्तर. अश्विन म्हणतो, या प्रश्नाला अर्थच नाही ना. अर्थात तन्वी माझी बायको आहे, म्हणजे तिच्या एक्सपेन्सेससाठी तिला पैसे देणं माझंच कर्तव्य आहे. ती तुम्हा सगळ्यांची एवढी काळजी घेते, सगळ्यांचा एवढा विचार करते. पूर्ण आजीसाठी आज तिने कॉफी बनवली, घरात ग्रोसरी आणली. मग जर ती एवढं सगळं करते तर तिला पैसे द्यायला नको का. मी सायली म्हणते, अच्छा, पण अश्विन भाऊजी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का. त्यावर अश्विन म्हणतो, काय. त्यावर सायली म्हणते, सध्या तन्वीच्या बंकेत काहीतरी फ्रॉड होण्याची शक्यता आहे. अश्विन म्हणतो, काय, पण हे तुला कसं कळलं. त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुम्हाला कदाचित प्रिया बोलली नसेल म्हणून मी सांगते. माझं प्रियाचं, कुसुम ताईच, मधुभाऊंच, काका काकूंच, आमच सगळ्यांचे अकाउंट एकाच बंकेत आम्ही उघडले होते आणि मला माझ्या बंकेतून फोन आला होता की माझ्या बंकेत काहीतरी गोंधळ झालाय. मग बंकेत काय गोंधळ झालाय हे चेक करण्यासाठी मी गेले
त्यावेळी मला ते बंक मॅनेजर काका ओळखतात, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की सध्या एक फ्रॉड स्कॅम चालू आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचे अकाउंट प्रोटेक्ट केले पाहिजे. काही प्रोटेक्शन फॉर्मॅलिटीज आहेत, त्या फॉलो केल्या पाहिजे. मग मी त्या सगळ्यांच्याच अकाउंटच्या केल्या आणि तन्वीच्याही अकाउंटच्या केल्या, कारण हल्ली जर ती सगळ्यांबरोबर चांगलं वागते तर आपणही वागायला हवं या हिशोबाने. पण यावेळी मला कळलं की तिच्या अकाउंटमध्ये खूप पैसे येतायत आणि ते तितक्याच वेगाने खर्चही होतायत. मग हा नक्की स्कॅमचा भाग आहे. कोणीतरी हे वेगळंच माणूस हे सगळं करतंय की तुम्ही तिच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करताय हे कळावं म्हणून मी विचारलं, कारण आज मला हा प्रश्न बंकेत विचारला होता. त्यावर अश्विन मग सायलीला सांगू लागतो, सॉरी वहिनी, माझं चुकलं, मी तुला उगाचच उलट आणि उद्धट उत्तर दिलं. तू उगाच तन्वीच्या काळजापोटी बोलत होतीस आणि मी मात्र तुला चुकीचं समजलो. तो हो, मी देतो ना तन्वीला पैसे. मध्यंतरी तन्वीच्या एका मैत्रिणीच्या आईचं ऑपरेशन होतं गुडघ्यांचं, त्यासाठी मी तिला मदत केली होती. त्यानंतर तन्वीच एक महत्त्वाचं काम होतं, त्यासाठी मी तिला पैसे दिले आणि आत्ता सुद्धा तिच्या एका कामाकरता मी तिला पैसे दिलेच होते. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आपल्या बायकोला तिच्या गरजेच्या वेळी पैसे देणं, तिच्या गरजेच्या वेळी साथ देणं खरोखर खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. पण आपल्या बायकोला कोणी फसवत तर नाहीये, कोणी लुबाडत तर नाहीये हे जाणून घेणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नाही म्हणजे आता तुम्ही जाऊन थेट हे सगळं प्रियाला सांगू नका, कारण ती खूपच जास्त पजेसिव्ह आहे. उगाचच्या उगाच ती टेन्शन घेऊन बसेल. तुम्हाला तर माहितीच आहे तिला सर्व गोष्टींची केवढी काळजी वाटते. ते आता सध्या तरी मी बंकेतलं सगळं काही निस्तरलं आहे, त्यामुळे आता तुम्ही तन्वीला काही सांगू नका. पण हो, एक गोष्टीची काळजी मात्र आता तुम्हीच घ्या, प्रियाला पैसे देणं टाळा. त्यावर तो म्हणतो, काय? त्यावर ती सांगते, हो काय आहे ना, प्रियाला असं नेहमी वाटतं की माझं सगळं छान व्हावं, माझं सगळं चांगलं व्हावं, मला पैसे मिळत राहावे आणि त्यासाठी नको त्या स्कीममध्ये पैसे गुंतवणं ही प्रियाची सवय आहे. आधीच एक तर एवढा मोठा फ्रॉड बंकेमध्ये सुरू आहे, त्यात जर प्रियाने कशात पैसे गुंतवले आणि प्रियाचे पैसे बुडाले तर उगाच आपल्या सगळ्यांचंच नुकसान होईल. ते पैसे तुम्ही जरी कमवलेले असले तरी तुमच्या कष्टाचे आहेत, मेहनतीचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पैशांवरती तुमचा आणि तुमच्या बायकोचा पुरेपूर हक्क आहे. म्हणूनच ते पैसे वाया जावे अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही काही दिवस प्रियाला सांगा की तुमच्या बंकेचा काहीतरी तोटा झालाय, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, बंकेतून पैसे निघतच नाहीयेत किंवा काहीही. पण तुम्ही तिला कारण सांगा, कारण जर तुम्ही तिला असेच पैसे देत राहिलात तर एक ना एक दिवस की तुम्ही लॉसमध्ये जाल आणि उगाचच्या उगाच तुम्ही लॉसमध्ये गेलेलं आम्हाला कोणालाही आवडणार नाही आणि तुम्हीच काय तन्वीलाही कोणी फसवलेलं आम्हाला आवडणार नाही. अहो, सध्या ती घरातल्या सगळ्यांची एवढी काळजी घेते, मनापासून सगळ्यांबरोबर चांगलं वागते, सगळ्यांची सेवा करते. मग जर ती सगळ्यांसाठी एवढं सगळं करते तर अर्थात तिच्यासाठी आम्ही तर हे एवढं करू शकतो ना. म्हणून मी विचार केला तुम्हाला एकदा भेटूनच बोलावं तुमच्याशी. बरं, सॉरी अश्विन भाऊजी, नाही म्हणजे तुमच्या बायकोला तुम्ही पैसे देऊ नका असं मी तुम्हाला म्हटलं. याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल किंवा वाईट वाटलं असेल तर त्यावर अश्विन म्हणतो, नाही ठीक आहे वहिनी. त्यावर सायली म्हणते, मग आता यापुढे लक्षात ठेवा अश्विन भाऊजी, जेव्हा कधी तन्वी तुमच्याजवळ पैसे मागायला येईल तेव्हा थेट तिला सांगा की एक तर तुमच्याकडे पैसे नाहीत, नाहीतर माझ्याकडे माग, कळलं? त्यावर अश्विन ठीक आहे म्हणतो. दुसऱ्या दिवशी आता अर्जुन आणि चैतन्य हे ऑफिसला आलेले असतात. आता ऑफिसला आल्यावर अर्जुन चैतन्याला विचारतो, तो चैतन्य, मी तुला महिपच्या घरात जाण्याची परवानगी मागायला लावली होती कोर्टाकडे आणि आपल्याला त्याचे सगळे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासता येतील अशी सुद्धा परवानगी मागितली होती, घेतलीस का परवानगी?
त्यावर चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, मी कोर्टाकडून परवानगी घेतली. त्यानंतर मग अर्जुन आणि चैतन्य दोघेही लागलीच पोलीस स्टेशनला पोहोचतात. पोलीस स्टेशनला पोहोचून आता ती परवानगीची जी काही कागद असतात ती पोलीस स्टेशनमध्ये ते लोक सबमिट करतात. आणि मग अर्जुन हा आता चैतन्याला म्हणतो, चल आधी आपण महिपच्या घरी जाऊ आणि तिकडून शोधाशोध करतच इकडे येऊ. त्यावर अर्जुनला चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, पहिले घरी जाण्यापेक्षा आपण पहिले सीसीटीव्ही फुटेजेस तपासून घेऊ आणि मग काय करायचं ते बघून. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं आधी आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करायला घेऊ. तसंही आपण इथेच आहोत, ते काम पटकन होईल. मग अर्जुन आणि चैतन्य सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सुरुवात करतात. सुरुवातीच्या काही दिवसात तिकडे एक चिटपाखरू सुद्धा त्यांना दिसत नसतं. काही कालांतरानंतर हळूहळू लोकांची वर्दळ वाढू लागते आणि मग आता त्यांना दिसतं की तिकडे एक मुलगी आली आणि अंधाराचा फायदा घेत, कोणी नसल्याची चांगली खात्री पटवून घेत ती आता तिकडनं थेट घरात गेली, ते सुद्धा खिडकीच्या मार्फत. आणि त्या मुलीने पूर्णपणे काळ्या रंगाच्या कपड्याने तीच अंग कव्हर केलं होतं. आता ही गोष्ट बघितल्याच्या नंतर मग अर्जुन लगेचच म्हणतो, चैतन्य, हा असा सगळा काय प्रकार आहे? त्यावर मग चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, हे सगळं आपण काय आज बघतोय का? अरे कितीतरी वेळा गुन्हेगार स्वतःची ओळख लपवण्यासाठी हे सगळं करतातच की. आणि तो माणूस सुद्धा काय म्हणाला की बाई होती का पुरुष हे मला कळलं नाही, पण कोणीतरी इथे महिपच्या घरी आलं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, याचा अर्थ नक्की हा पुरुष नसून ही बाईच आहे आणि ही दुसरी तिसरी कोणी बाई नसून हे साक्षी शिखरेच आहे. तुला आठवतं चैतन्य, मी तुला आणखीन एक फोटो दाखवला होता ज्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज क्लिप होती आणि त्यामध्ये अशीच काळे कपडे घातलेली बाई आमच्या घरातून बाहेर जाताना दिसत होती आणि घरात येताना सुद्धा दिसत होती. आणि त्यावेळी आपल्याला म्हणजे शंका येत होती की हे सगळं कोणी केलं असेल. पण मला आता अशी दाट शंका येते की हे सगळं काही करण्यामागे या साक्षी शिखरेच्या राहत नाहीये ना साक्षीस, तर इकडे मला त्रास देण्यासाठी अस्मिता ताईच्या जीवावर उठलेली नाहीये ना. आता मग सचिनचा तर काही संबंध असेल. ही गोष्ट अर्जुनच्या आणि चैतन्याच्या लक्षातच आलेली नसते. तर आता लगेच इकडे अर्जुनला चैतन्य समजावतो. चैतन्य म्हणत असतो, जाऊ दे अर्जुन, तू फार विचार करतोयस आणि असं काहीही नाहीये. आणि तू का काळजी करतोयस? अस्मिताच्या जीवाला काहीही होणार नाहीये. सचिन आहे ना, तिची काळजी घ्यायला होईल. सगळं व्यवस्थित. उलट मी सांगतोय ते तू ऐक. तू उगाच फार विचार करू नकोस आणि काळजी तर मुळात करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल आणि आपल्याला न्याय सुद्धा मिळेल. तू काळजी करू नकोस. जर त्या साक्षीनेच आपल्या अस्मिताईला मारण्याचा प्रयत्न केला असेल ना, तर तिला आपण या प्रत्येक फळाचं चांगलं फळ मिळवून देऊ. तिला प्रत्येक चुकीची शिक्षा ही झालीच पाहिजे. पण मी काय म्हणतो, आता तू सायली वहिनीपासून या एवढ्या गोष्टी लपवू नकोस आणायचे. आपल्याला आता सगळं काही समजले. साक्षी जिवंत आहे, तिचा पत्ता काय आहे वगैरे वगैरे. त्यामुळे आपल्याकडे आता ठोस असे खूप पुरावे जमा झालेत साक्षीच्या विरोधात. आता तू सगळं सायली वहिनीला सांग. मग मात्र अर्जुन गप्प राहतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रियाचं चांगलंच कंबरड मोडत असत घरामध्ये. रोज मोलकरणी सारखं काम करून. त्यावेळी मग आता इकडे प्रियाला घरातल्या सगळ्यांनी चांगलं कामाला लावलं असत. आदर्श सून होण्याच जे प्रियाच स्वप्न असतं ते आता सत्यात उतरत असतं. रोज सगळे जण जेवताना ॲडजस्ट करणारे, एखादीच भाजी खाणारे. आता प्रिया जेवण बनवत असल्यामुळे मात्र फरमाईशी करतात. मस्त वेगळ्या रेसिपी सांगतात. त्याचबरोबर वानसामानही प्रियाला चाणायला लावतात. आता इतकी सगळी काम प्रिया करून थकते. प्रिया म्हणत असते, अरे यार, हे चांगुलपणाच नाटक करणं, चांगुलपणाच आवणं सोपं नाहीये. गौर ती सायली रोज कस एवढं या सगळ्यांशी गोड बोलते, कस एवढी जुळवून घेते. मला खरंच कळत नाही सायली,
कस एवढं सगळं जमवून घेते. पण असो, त्या सायलीच काहीही असलं ना तरीही मी प्रिया आहे. प्रिया आणि मला कुणीही नांगराला झोपलेल्या बैलाप्रमाणे काम सांगितलेली मला बिलकुलच खपणार नाही. सध्या माझी मजबुरी आहे. मला पैसे हवेत. ते अश्विन कडन म्हणून मी हे सगळं करतीये, पण एकदा का मला ते सगळं मिळालं की मग मात्र मी काहीही करणार नाहीये बस. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला प्रियाला इतक्यात पूर्णाची हाक मारते. प्रिया म्हणते, मारली म्हातारीने हाक. आता म्हातारी पुन्हा मला काहीतरी कामाला लावणार. या म्हातारीला ना सतत मला कामावल्याशिवाय दुसरं काही जमतच नाही, काही सुचतच नाही. तर इतक्यात आता कल्पनाही तिला हाक मारते. त्यावर प्रिया लगेचच म्हणते, हो आले आई आले. आणि मग ती लगेचच आता तिकडन हॉलमध्ये जाऊ लागते. त्याबरोबर आता मात्र इकडे प्रिया विचार करत असते की आता काय नवीन काम माझ्यासाठी यांनी वाढून ठेवलं असेल काय माहिती. सतत माझ्याकडनं काम करून घेत असतात नुसती. इतक्यात प्रियाच्या डोक्यात मैनावतीचा विचार येतो. मैनावतीने फोन का केला असेल? तिचं काही महत्वाचं काम असेल का? तिला काही सांगायचं असेल का? नाही, तिचं कसलं आलंय महत्वाचं काम? जाऊ दे, मरूद, आपल्याला काय करायचंय असा विचार सुद्धा ती करते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे सायली आणि अर्जुनच्या हाती ब्यापैकी सगळेच पुरावे लागत आलेत. इकडे सायलीला आता प्रिया हिचे बँक स्टेटमेंट सापडलेत आणि तिने आता अश्विनच्या मार्फत प्रियाचे पैसे घेण्याचे सोर्सेस बंद केले. तर दुसऱ्या बाजूला साक्षी जिवंत आहे आणि ती कुठे राहते हे अर्जुनला समजले. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.